सर्व मित्रांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. अग्निपंख स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण सुरू करत आहोत टेस्ट सिरीज रेल्वे ग्रुप डी PYQ क्वेश्चनची टेस्ट सिरीज आहे, जेणेकरून आपल्या येणाऱ्या रेल्वे ग्रुप एक्झामसाठी अतिशय महत्त्वपूर्ण क्वेश्चन या ठिकाणी आपण काय घेऊन आलात. वही आणि पेन घेऊन बसा. जर तुम्हाला याची PDF हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी कमेंट करू शकता. तुम्हाला PDF पाठवली जाईल टेलिग्राम चॅनलवरती. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि ग्रुप डी आणि रेल्वे ज्या काही एक्झाम आहेत त्या एक्झामसाठी अतिशय महत्त्वपूर्ण क्वेश्चन या ठिकाणी आपण काय करणार आहोत, या ठिकाणी घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? ऑप्शन नंबर ए वाघ, बी सिंह, सी चित्ता आणि डी हत्ती. सगळ्याला माहीत आहे वाघ हा काय आहे, भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. त्यानंतरचा सेकंड क्वेश्चन, संविधान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी सुभाषचंद्र बोस, सी डॉक्टर आंबेडकर, डी वल्लभभाई पटेल. तर संविधान सभेचे पहिले अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. डॉक्टर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, हेही माहीत असावं तुम्हाला. त्यानंतरचा तिसरा क्वेश्चन, खालीलपैकी कोणता वायू हरितगृह वायू आहे? खालीलपैकी कोणता वायू हरितगृह वायू आहे? ऑप्शन नंबर ए ऑक्सिजन, ऑप्शन नंबर 2 कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन नंबर सी नायट्रोजन आणि ऑप्शन नंबर डी हेलियम. तर हरितगृह वायू म्हणून कार्बन डायऑक्साईडला ओळखलं जातं. कोणाला? कार्बन डायऑक्साईडला. तर ऑप्शन नंबर बी हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे चौथा, पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गतीला काय म्हणतात? पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते त्या गतीला आपण काय म्हणत असतो? ऑप्शन नंबर ए परिवर्तन, ऑप्शन नंबर बी क्रांती, ऑप्शन नंबर सी परिभ्रमण आणि ऑप्शन नंबर डी परिभ्रमण अर्थ. तर स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला आपण काय म्हणत असतो? परिभ्रमण असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? परिभ्रमण. त्याला आपण रिव्हॉल्युशन असं देखील म्हणतो. क्वेश्चन नंबर 5, लोखंडाचे रासायनिक चिन्ह काय आहे? ए Fe, बी Ir, सी आयन आणि डी Fm. तर लोखंड हे चे रासायनिक नाव Fe आहे. काय आहे? Fe. त्यानंतरचा 6वा क्वेश्चन आहे, भारतात GST कधी लागू झाला? ऑप्शन नंबर ए 1 जुलै 2017, ऑप्शन नंबर बी 1 एप्रिल 2014, ऑप्शन नंबर सी 26 जानेवारी 2018 आणि ऑप्शन नंबर डी 1 मार्च 2015. तर भारतामध्ये GST 1 जुलै 2017 रोजी काय झालं, या ठिकाणी लागू झालेला आहे. त्यानंतरचा 7वा क्वेश्चन आहे यानंतर, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? म्हणजे क्षेत्रफळात सर्वात मोठे राज्य कोणते आहे? ए महाराष्ट्र, बी राजस्थान, सी उत्तर प्रदेश, डी मध्य प्रदेश. तर भारतातील क्षेत्रफळात सर्वात मोठे राज्य हे आपलं राजस्थान आहे. त्यानंतरचा 8वा क्वेश्चन, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते असते? सर्वात लहान हाड ए टेप्स जी कानात आहे, बी फिमर, सी ह्युमरस आणि डी उरुस. तर मानवी शरीरातील सर्वात लहान हाड हे टेप्स असते, जे की कानामध्ये सगळ्यात लहान हाड आहे, त्याला आपण टेप्स असं म्हणतो. लक्षात ठेवा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, कारण एक सस्पेन्स क्वेश्चन तुमच्यासाठी आहे, जे तुम्हाला येतो की नाही हे चेक करण्यासाठी आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. क्वेश्चन नंबर 9, विच गॅस इज यूज्ड इन फायर एक्सटिंग्विशर? म्हणजे जे फायर एक्सटिंग्विशर आहे तिथं कोणता गॅस वापरला जातो? तर ए ऑक्सिजन, बी नायट्रोजन, सी कार्बन डायऑक्साईड, डी हायड्रोजन. तर जे फायर एक्सटिंग्विशर आहे त्याच्यामध्ये आपण कार्बन डायऑक्साईडचा यूज करतो, जो की आग विझवण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण काम करत असतो. कार्बन डायऑक्साईड. आणि क्वेश्चन नंबर 10, हिंदुस्तान टाइम्स वृत्तपत्राचे संस्थापक कोण?
या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्राचे संस्थापक कोण? ए. बिर्ला समूह, बी. गोयंका समूह, सी. टाटा समूह आणि डी. रिलायन्स. उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. हिंदुस्तान टाइम्स वृत्तपत्राचे संस्थापक कोण? त्यानंतरचा 11वा क्वेश्चन आहे, जगातील सर्वात मोठा खंड कोणता? जगातील सर्वात मोठा खंड कोणता? ए. आफ्रिका, बी. आशिया, सी. युरोप आणि डी. अंटार्क्टिका. तर जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? जो आहे एशिया. हा जगातील सर्वात मोठा खंड आहे. त्यानंतरचा 12वा क्वेश्चन आहे, महादेव पर्वत कोणत्या राज्यात आहे? महादेव पर्वत कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन नंबर ए मध्य प्रदेश, ऑप्शन नंबर बी महाराष्ट्र, ऑप्शन नंबर सी हिमाचल आणि ऑप्शन डी गुजरात. तर महादेव पर्वत हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये काय स्थित आहे? सगळ्यांना प्रश्नाचे उत्तर माहीत असावीत. ऑप्शन नंबर ए हे आपलं काय आहे? बरोबर उत्तर आहे. त्यानंतर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. सूर्याच्या सर्वात जवळचे ग्रह कोणते? सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? ए. पृथ्वी, बी. बुध, सी. मंगळ, डी. शनी. तर सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह हा कोणता आहे? तर तो आहे बुध. कोणता आहे? बुध आहे. म्हणून ऑप्शन नंबर बी हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा क्वेश्चन आहे, मानवी शरीरातील रक्तशुद्धीकरण कोण करते? मानवी शरीरात जे रक्तशुद्धीकरणाचं काम करतं ते कोण करत असतं? मानवी शरीरामध्ये रक्तशुद्धीकरणाचं काम कोण करत असतं? फुफ्फुसे, हृदय, वृक्क आणि यकृत. मानवी शरीरातील रक्तशुद्धीकरणाचे काम कोण करत असतं? याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. आपल्या शरीरात जे रक्तशुद्धीकरण करतं या 4 ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन बरोबर आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पण कमेंट करायचं. यात 2 प्रश्न झालेले आहेत. एक 10 नंबरचा आणि 14 नंबरचा प्रश्न तुम्हाला काय करायचा आहे? कमेंटमध्ये त्याची उत्तरं द्यायची आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, कोणते धातू द्रवरूपात असते? कोणते धातू द्रवरूपात असतात? एक सोडियम, बी. मॅग्नेशियम, सी. पारा, मर्क्युरी म्हणतो आपण त्याला, डी. लोह. तर जो धातू द्रवरूपात असतो त्या धातूचं नाव आहे पारा. पारा हा काय असतो? द्रवरूपात, जे की तापमापमध्ये यूज केला जातो. तर पारा हा काय आहे? द्रवरूपामध्ये काय करतो? आढळत असतो. यानंतरचा क्वेश्चन आहे, भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणत्या समितीने तयार केलेला आहे? भारताचा राष्ट्रीय जो ध्वज आहे, तिरंगा त्याला आपण म्हणतो, तो कोणत्या समितीने तयार केलेला आहे? या प्रश्न उत्तर ऑप्शन नंबर ए आहे नेहरू समिती, ऑप्शन नंबर बी संविधान सभा, ऑप्शन नंबर सी पिंगली व्यंकय्या आणि ऑप्शन नंबर डी राजा गोपालाचारी समिती. तर आपला भारतीय राष्ट्रध्वज आहे तो पिंगली व्यंकय्या या काय केलेला आहे? समितीने तयार केलेला आहे. पिंगली व्यंकय्या लक्षात असू द्या क्वेश्चन. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असेच व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. क्वेश्चन नंबर 17 आहे, पाण्याचे रासायनिक सूत्र कोणते? H2, बी. H2O, सी. HO2, डी. H2CO3. तर पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन असतं. हे सगळी त्या ठिकाणी दिलेलं आहे. पण पाण्याचं जे रासायनिक सूत्र आहे ते आहे H2O, हायड्रोजन ऑक्साईड. त्याला आपण पाणी असं म्हणतो. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 18, डीएनएचे स्वरूप कसे असते? तर डीएनए म्हणजे काय? डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड हे त्याचे लॉंग फॉर्म आहे. तर डीएनएचे जे स्वरूप आहे कसे असते? तर एक ए ऑप्शन चौकोनी, बी साखळी वजा, सी दुहेरी हेलिक्स आणि डी गोलाकार आहे. तर या ठिकाणी दुहेरी हेलिक्स हे काय असणार आहे? डीएनएचे स्वरूप आहे दुहेरी हेलिक्स. हे काय आहे? याचं ऑप्शनचं उत्तर आहे. म्हणजे डीएनएचे स्वरूप कसं आहे? दुहेरी हेलिक्स आहे. म्हणजे याच पद्धतीने गुंडाळ्या काढल्यासारखं असतं, त्याला आपण डी हेलिक्स असं म्हणतो. तर हे ऑप्शन नंबर सी हे त्याचं काय आहे? उत्तर आहे. यानंतरचा क्वेश्चन आहे, दाल लेक कुठे स्थित आहे? दाल लेक कुठे स्थित आहे? लडाख, काश्मीर, आसाम, केरळ. दाल लेक हे काश्मीरमध्ये स्थित आहे. कुठे स्थित आहे? काश्मीर राज्यामध्ये स्थित आहे. यानंतरचा क्वेश्चन आहे 20वा, चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा मनुष्य कोण? चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा मनुष्य कोण? ऑप्शन नंबर ए नील आर्मस्ट्रॉंग,
ऑप्शन नंबर बी एडविन ऑलरिन, ऑप्शन नंबर सी युरी गागरिन, ऑप्शन नंबर डी स्टीव्ह जॉब्स. तर मग चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा मनुष्य हा नील आर्मस्ट्रॉंग होता. कोण होता? नील आर्मस्ट्रॉंग होता. त्यानंतरचा 21वा क्वेश्चन आहे, बलाचे एसआय एकक काय आहे? जे बल आहे बलाचं एसआय एकक काय आहे? ऑप्शन नंबर ए जूल, ऑप्शन नंबर बी न्यूटन, ऑप्शन नंबर सी वॅट आणि ऑप्शन नंबर डी अँपियर. तर बलाचं जे एकक आहे ते आहे न्यूटन. काय आहे? न्यूटन आहे. त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे यानंतर, जीवसृष्टीसाठी सर्वात आवश्यक वायू कोणता आहे? म्हणजे जीवसृष्टीसाठी सर्वात आवश्यक वायू कोणता आहे? पहिला आहे CO2, दुसरा He, सी नंबर आहे O2 आणि डी नंबर आहे N2. माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे आणि ऑक्सिजनचं रेणूसूत्र आहे O2. म्हणून जीवसृष्टीला सर्वात आवश्यक घटक कोणता आहे? O2. यानंतरचा क्वेश्चन आहे, मानवी रक्तगट किती प्रकारचे असतात? मानवी रक्तगट किती प्रकारचे असतात? या ठिकाणी दिलेलं आहे. ऑप्शन नंबर ए 2, बी 3, सी 4 आणि डी 5. तर मानवी रक्तगट हे 4 प्रकारचे असतात. किती प्रकारचे असतात? 4 प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये ए बी, ए बी आणि ओ हे 4 गट आहेत. लक्षात राहावे. यानंतर क्वेश्चन आहे, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण? भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण? जाकीर हुसेन, डॉक्टर राधाकृष्णन, सी राजेंद्र प्रसाद आणि डी मोरारजी देसाई. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर राधाकृष्णन हे काय होते? भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. आणि क्वेश्चन आजच्या व्हिडिओचा शेवटचा क्वेश्चन 25, पंचतंत्रचे लेखक कोण आहेत? ऑप्शन नंबर ए विष्णू शर्मा, बी कालिदास, सी बाणभट्ट आणि डी तुलसीदास. जर तुम्हाला माहीत असेल तर उत्तर कमेंटमध्ये नक्की द्या आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. घेऊन या पुढच्या सेटमध्ये. तोपर्यंत नमस्कार.